अमोल मिटकरी आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अमोलजी, सगळ्यात महत्त्वाचा विषय आम्हाला सांगा की तुम्ही आत्ताच प्रतिक्रिया दिली आहे की राज्यामध्ये इतरही विषय आहेत औरंगजेब यांना सोडून, या मागची भावना नेमकी तुमची काय आहे? या मागची भावना आहे शेतकऱ्याला न्याय मिळणे. या मागची भावना आहे 3 पानाचं सुसाईड नोट लिहून बुलढाणा जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यांनी जी आत्महत्या केली त्यांना न्याय मिळावा. 18 वर्ष एका शेतकऱ्याचा शिक्षकाचा पगार झाला नाही नाशिक जिल्ह्यामध्ये, त्यांना न्याय मिळावा. मस्साजोगचे सरपंच यांची झालेली हत्या, त्यांना न्याय मिळावा. हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. किंवा पोलीस कस्टडीमध्ये ज्यांची हत्या झाली, सूर्यवंशी यांच्यासारखे प्रश्न बाजूला पडलेत आणि मधातच कुठतरी औरंगजेबाची कबर उसळली. नाही, पण आता संजय गायकवाड म्हणतात की अमोल मिटकरी काय बोलतात त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नसली पाहिजे आणि तशी लोकभावना तयार होते असे भाजपचे आमदार म्हणतात. ते काय म्हणतात त्याच्याशी अमोल मिटकरीला घेणं देणं नाही. अमोल मिटकरी स्पष्ट मताचा आहे. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं त्यावेळेस संजय भाऊ गायकवाड कुठं होते? त्यांची प्रतिक्रिया का आली नाही? त्यांना वाटते औरंगजेबाची कबर हटली पाहिजे, तर हे दोन औरंगजेब आताच्या काळातले हे काढा ना घराच्या बाहेर. यांची जीभ तोडा, छाटा यांची जीभ. आहे हिंमत आपल्या सोयीचंच राजकारण करायचं. औरंगजेबाची कबर हा विषय आताचा नाही आहे, हा अनेक वर्षांपासून विषय येतो. हा येतो अधिवेशन काळामध्ये. स्वतः मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, जरी भाजपचे काही लोक बोलत असतील, मुख्यमंत्री काय म्हणतात, पुरातत्व खात्याच्या विषय अखत्यारीतला तो आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीतला तो विषय आहे. त्यामुळे संरक्षित कबरीमध्ये त्याचं नाव आहे औरंगजेबाच्या कबरीचं. आणि सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी स्वतः सांगितलं की कबर न तोडता ती दफन केलेलं असते स्थळ आहे तसं राहू द्या, त्याचं सौंदर्यीकरण, उदात्तीकरण, त्याला चादर चढवणं ह्या गोष्टी सोडून द्या. आहे का हिंमत तुमच्या हात? प्रकाश आंबेडकर साहेब गेले होते ना कबरीवर, हाय विरोध करण्याची हिंमत? काहीतरी सोयीचं राजकारण करायचं. प्रश्न शेतकऱ्यांचा आहे साहेब महाराष्ट्राचा. 2 आठवडे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न ऐरणीवर आले नाहीत. कधी औरंगजेबाच्या प्रश्नावरून सभागृह बंद पाडलं, कधी सोलापूरकरच्या प्रश्नावरून सभागृह बंद पाडलं. निदान आता 15 दिवसाचा 15 वेळा राहिला, यात तर शेतीचे प्रश्न उचला. यामध्ये शेतकऱ्याची कापूस खरेदी बंद आहे, सोयाबीन शेतकऱ्याच्या घरात पडलेलं आहे, कांद्याचे भाव गडगडलेले आहेत. हे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि कबर तोडून देऊ. आणि जे अल्टिमेटम देतात त्यांना माझं म्हणणं आहे, करता का शेतकऱ्यासाठी आंदोलन असं एखादं? तुम्ही 23 तारखेपर्यंत औरंगजेबाची कबर तोडण्याचं जे अल्टिमेटम दिलंय विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या सर्व संघटनेंनी, आंदोलन करतात राज्यभरात. त्यांनी शेतकऱ्यासाठी पण आंदोलन करावं की कापूस खरेदी केंद्र सुरू करा, विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन. सोयाबीनला भाव भेटला पाहिजे, बजरंग दलाचं आंदोलन. का? तो शेतकरी हिंदू नाही? सर्व 90% शेतकरी हिंदू आहे ना इथे. मग तो शेतकरी आत्महत्या करतो 3 पानाची सुसाईड नोट लिहून. गायकवाड साहेबांच्याच मतदारसंघातल्या एका माणसानं जिल्ह्यातल्या आत्महत्या केली राव, ज्याला पाणी फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल ना आंदोलन करत तुम्ही? आणि तुम्ही याच्यासाठी आंदोलन करता? सोलापूरकरच्या विरुद्ध आंदोलन करायला कुठे गेला होता तुम्ही? काहीतरी सोयीचं करायचं आणि महाराष्ट्राचे मुद्दे भरकवाडायचे, असं काही लोकांचा डाव आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये शांतता, कौमी एकता ही कायम राहिली पाहिजे, या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. कोणाच्या भावनाही दुखावणार नाहीत. आणि मुसलमान कुठं म्हणतायत? तुमच्याही वक्तव्याचा दुसरा अर्थ काढला जाऊ शकतो, तुम्हालाही विरोध होतो आता असं तुम्हाला वाटतं? मला विरोध नवीन आहे का गिरीशराव? मी जन्म झाला तेव्हापासून विरोधातच जगतोय आणि विरोधकांमुळेच माझी पब्लिसिटी चांगली आहे. निंदक माझा सखान, वस्त्र धुतो फुका. मग पब्लिसिटीसाठी वक्तव्य केलेलं आहे का असं पण? अहो नाही हो, तुमच्या प्रश्नाला उत्तर देणं म्हणजे पब्लिसिटी वक्तव्य करणं आहे का? तुम्ही म्हणाल माझी चांगली पब्लिसिटी. विरोधक माझा ट्रोल करतात. तुम्ही काय म्हणलं मला? तुम्ही तुमचा प्रश्न आठवा ना. तुम्ही म्हणता की तुम्ही असं बोलताना विरोधक तुमचा विरोध करतील. मग विरोधक माझा विरोध करतील तर मी का त्याचा काळजी घेऊ? माझा प्रचार करतायत ते. विरोधासाठी राजकारण लपलं असं वाटतं तुम्हाला? मोठं राजकारण आहे. महाराष्ट्राच्या मूळ मुद्द्याला बगल देण्याकरता काही अशा प्रकारचे कुत्सित विचाराची लोक असं आंदोलन करताना वेगवेगळ्या संघटना दिसत आहेत. महाराष्ट्राचा मुद्दा औरंगजेबाची कबर असू शकत नाही सध्याच्या काळीला. काळानं तुम्ही कबर. पण माझा त्यांना प्रश्न आहे, राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्याबाबत तुमच्या संघटनेच्या काय भूमिका होत्या? तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून भांडताय छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती जे लेखन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबद्दल सरकारची भूमिका नेमकी काय? तुमचं कुणाशी बोलणं झालंय याबद्दल मुद्दे मांडले तुम्ही? ज्या दिवशी शेवट म्हणजे आंदोलन केलं मी राम गणेश गडकरांच्या विरुद्ध, त्या दिवशी सुट्या होत्या 4 दिवसाच्या. आता आजपासून पहिला दिवस सुरू झाला आहे. मी हे रेटून धरणार. आणि जे आता औरंगजेबावर बुलडोजर चालवा म्हणतात ना, जरूर चालवा. बुलडोजर JCB काय चालवायची तुम्हाला चालवा. पण राम गणेश गडकरी यांनी संभाजी महाराजांना बदफैली व्यसनी असं जे रंगवलंय, हाय का हिंमत राजसन्यात जाळायची त्यांच्यामध्ये? हे फक्त बेगडी अवसान आणणं आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाला बगल देणं, दुसरं काय? असा विषय असा आहे की आता देवेंद्र फडणवीस यांची तुलना सुद्धा क्रूर शासक औरंगजेबशी केली जाते आणि काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी जे त्यांची तुलना केलेली आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांची तुलना. आता हर्षवर्धन सपकाळ यांची नवीन ॲडमिशन आहे
नवीन ॲडमिशन झाल्यानंतर कोणी विद्यार्थ्याला वाटतं की आपला परफॉर्मन्स चांगला दिसला पाहिजे. तुम्ही कशाला विधान परिषदेत कुठलाही आमदार नवीन येऊ द्या, आपल्या पक्षाच्या नेत्यांना बरं वाटलं पाहिजे, परफॉर्मन्स आहे, पूर्ण वेळ हजर राहतो, अटेंडन्स देतो, वेगवेगळ्या आयुधांमध्ये भाग घेतो, त्यावेळेस नवीन ॲडमिशनवाले असे करतात. तर आता काय करावं, तर सपकाळांनी चर्चेत राहण्याकरता नवीन विद्यार्थ्याचे ॲडमिशन सारखं केलेलं ते वक्तव्य आहे, त्याचं समर्थन होत नाही. कुशल प्रशासक औरंगजेबाचं जसं वक्तव्य यांनी केलं होतं अबू आझमींनी, तशाच प्रकारचं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळांनी केलं आहे, त्यामुळे त्याचं काही समर्थनच होऊ शकत नाही. नक्कीच सुप्रियाताईंनी म्हटलंय की 5 ते 6 महिन्यामध्ये आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होईल आणि त्यासोबत ते असंही म्हणालेत की धनंजय मुंडे त्यांच्या 2 बायका, असं नाव घेतलं नाही त्यांनी धनंजय मुंडेचं, पण कुठेतरी त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे की बायकोच्या गाडीत बंदूक ठेवतो अशा नेत्यासोबत मी काम करू शकत नाही. सुप्रियाताईंनी त्यांच्या महाविकास आघाडीची होती का बैठक, ती बहुतेक म्हणजे सपकाळांचं नाव आलं आहे त्यांच्या ऑडिओमध्ये, म्हणजे सपकाळ असतील, म्हणजे सपकाळ म्हणजे हर्षवर्धन सपकाळ, म्हणजे काँग्रेसवाले शिवसेनेवाले सर्व असतील, त्यामध्ये आपल्या पक्षाच्या लोकांना हे करण्याकरता त्यांनी केलेलं ते वक्तव्य आहे. आणि कोणाची विकेट जाणार हे सुप्रियाताईंनाच माहीत आहे, त्यामुळे ताई मोठे नेते आहेत, मी काय बोलणार. विकेट जाणार आहे का असं सरकार अस्थिर आहे असं म्हणा, मला नाही माहीत. सरकार मात्र स्थिर आहे. तुम्ही म्हणता का अस्थिर आहे, तर अजिबात नाही, सरकार स्थिर आहे. बातचीत केल्याबद्दल. तर सरकार स्थिर आहे असं म्हणतायत आणि त्यासोबतच आपली भूमिका त्यांनी औरंगजेबबद्दल मांडली आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.